नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती आणि चौथं आणि महत्त्वाचं प्रकरण अर्थ नियोजन या प्रकरणावर आज मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण पहिली जी 3 प्रकरणं आहेत, दोन चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे आणि अंकगणितीय श्रेणी या तीनही प्रकरणांवरती या अगोदर आपण चर्चा केली। तर या अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या 3 तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या अगोदरच्या तीनही प्रकरणाच्या लिंक तुमच्या सोबत शेअर करतो। त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपला WhatsAppचा ग्रुप आहे, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि त्याचबरोबर आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचा। त्या ॲपवर सुद्धा तुम्हाला एखादा कोर्स परचेस करून तुम्ही गणित शिकू शकता, तर त्या ॲपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। तर बघा मित्रांनो, अर्थनियोजन या प्रकरणामधली सगळ्यात महत्त्वाचे काही मुद्दे आहेत। प्रकरणाचा जर विचार केला तर हे प्रकरण 8 मार्काला आपल्याला येतं, 8 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला विचारलं जातं। या प्रकरणामध्ये मुख्य करून दोन महत्त्वाचे भाग आहे, एक तर जीएसटी आहे म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर, आणि दुसरा जो आहे तो शेअर मार्केटशी रिलेटेड आहे तो एक भाग। तर सगळ्यात पहिली गोष्ट जीएसटी म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवा कर ज्याला आपण म्हणतो। ओके, आता जीएसटी मध्ये दोन भाग आहेत, एक आहे सीजीएसटी आणि एक आहे एसजीएसटी। ओके, सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोघी सुद्धा जीएसटीच्या निम्मे असतात, जीएसटीच्या अर्धे असतात। ओके, आता समजा एखाद्या वस्तूवरती जीएसटीचा दर 12% आहे तर सीजीएसटीचा दर 6% असणार आणि एसजीएसटीचा दर 6% असणार। तर एवढ्याच काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्यात, बस बाकी काय नाही ठेवायचं। ओके, आणि बघा पुढे आता बघूयात या प्रकरणावरचे काही प्रश्न की जे प्रश्न महत्त्वाचे आहेत। तर प्रत्येक प्रकारचे प्रत्येक सराव संचामधले आपण एक दोन गणितं घेणार आहोत आणि प्रत्येक प्रकारची गणितं घेणार आहोत, त्यामुळे तुमचा संपूर्ण सराव जो आहे तो कसा होईल याकडे आपण लक्ष देतोय। ठीक आहे, बघा या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे, एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला पण येऊन गेला होता। पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे, तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती? बघा या ठिकाणी आता समजा जीएसटीचा दर जर का आपल्याकडं जीएसटीचा दर माझ्याकडे जर का 12% असेल तर एसजीएसटीचा दर बरोबर किती आणि सीजीएसटीचा दर किती? सीजीएसटीचा दर किती? तर मित्रांनो लक्षात घ्या, सीजीएसटी आणि एसजीएसटी दोघांचे सुद्धा दर जीएसटीच्या निम्मे असतात। आपण म्हटलं जर जीएसटी जो आहे, आता लक्षात घ्या जीएसटीचा जर आपण विचार केला याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं सीजीएसटी आणि एसजीएसटी। सीजीएसटी म्हणजे काय, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे हा केंद्राकडे जातो टॅक्स, आणि एसजीएसटी म्हणजे राज्याकडे जातो। कारण ज्यावेळेस आपण एखादी वस्तू मोबाईल जरी खरेदी केला त्याच्यावरती आपण टॅक्स दिला तर त्याच्यातला अर्धा जो टॅक्स आहे तो केंद्र सरकारकडे जातो ज्याला आपण सीजीएसटी म्हणतो, आणि अर्धा जो टॅक्स आहे तो स्टेट गव्हर्नमेंटकडे जातो ज्याला आपण राज्य सरकारकडे जातो ज्याला आपण एसजीएसटी म्हणतो। ठीक आहे, मग तसंच आता इथं एका वस्तूवरती जीएसटीचा दर 12% तर एसजीएसटी किती झाला? 6% झाला, आणि सीजीएसटी किती झाला? 6%, अर्धा भाग झाला, निम्मा झाला। ओके, लक्षात ठेवायचं एसजीएसटी आणि सीजीएसटी हे दोघे सुद्धा समान असून जीएसटीच्या निम्मे असतात। ठीक आहे, पुढे जाऊयात आपण। यानंतर हा एक प्रश्न आहे की एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे, जीएसटीचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल? बघा, एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत, आता एक बेल्ट आहे त्या बेल्टची करपात्र किंमत 586 आहे, त्याच्यावरच्या जीएसटीचा दर 18% आहे, तर तो ग्राहकाला कितीला मिळेल? आता बघा या ठिकाणी करपात्र रक्कम, बेल्टची करपात्र रक्कम जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 586 रुपये। ठीक आहे, त्याच्यानंतर जीएसटीचा दर जो आपल्याला दिलेला आहे 18%। ठीक आहे, आता आपल्याला तो बेल्ट किती रुपयाला पडेल? आता एक ग्राहक आहे ज्यावेळेस एखादी वस्तू घेतो त्यावेळेस त्याला त्या वस्तूची किंमत द्यावी लागते, त्या वस्तूची जी काही करपात्र किंमत आहे ती द्यावी लागते, परंतु त्याचबरोबर त्याला जीएसटी पण द्यावा लागतो। म्हणजे त्या ग्राहकाला द्यावयाची रक्कम, ग्राहकाला किती रुपये द्यावे लागतील? तर त्या बेल्टची जी रक्कम 586 रुपये ती तर द्यावी लागेल, प्लस त्या 586 रुपयावरती असणारा टॅक्स सुद्धा त्याला द्यावा लागेल। बघा कसं, आता जीएसटीचा दर 18%, मग जीएसटी किती झाला बाबा आपल्याकडं? जीएसटी 586 रुपयावरती 18% म्हणजे 586 गुणिले 18 भागिले 100। मग आता काय करू, 586 आणि 18 यांचा गुणाकार करू। बघा 586 गुणिले 18 यांचा गुणाकार करू। बघा पहिला, आता 18चा जर पाडा येत नसेल तर टेन्शन नाही घ्यायचं, 8 × 48, 8 आले 4, 8 × 64 आणि 4 68, 8 आले 6, 8 पंचे 40 आणि 6 झाले 46 बरोबर। एक शून्य घेतला, 1 × 6, 1 × 8 8, 1 × 5 5 बरोबर। बघा तर आता पुढे काय होईल आपल्याकडं,
परत एकदा लक्ष द्या बरं का. 8 × 48 हातच्या 4, 8 × 8 64 बरोबर. 64 आणि 4 68 8 हातच्या 6, 8 × 5 40, 40 आणि 6 46 आणि नंतर एकाने इथं गुणलं 586 आलं. इथं 8 आपल्या जागेवर, 6 आणि 8 14चे 4 हातच्या 1, 6 आणि 8 14, 14 आणि 1 15चे 5 हातच्या 1, 4 आणि 5 9 आणि 1 10. ठीक आहे. तर या ठिकाणी किती आलं बाबा 10,548, 10,548 आणि भागिले आपले 100. आता 100ने जर भागलं तर 2 पॉईंट अलीकडे आले म्हणजे काय झालं 105.48 रुपये. म्हणजे GST जो आहे तो किती आला 105.48 रुपये. मग आता आपल्याला विषय काय आपल्याला प्रश्न काय विचारलाय की ग्राहकाला तो बेट किती रुपयाला पडेल बरोबर का. तर ग्राहकाला द्यावयाची रक्कम आपण काढू. द्यावयाची रक्कम म्हणजे ग्राहकाने किती रक्कम दिली पाहिजे या ठिकाणी या बेल्टची तर ते आपण काढू. तर त्यासाठी सूत्र आहे करपात्र रक्कम अधिक GST. म्हणजे त्या बेल्टची करपात्र रक्कम किती 586 रुपये. म्हणजे ग्राहकाला 586 रुपये तर द्यावे लागतील प्लस GST पण द्यावा लागेल जो GST आहे 105.48. 105.48. ठीक आहे. आता इथं बेरीज करू. 586 अधिक 105.48. ओके. इथं 0 0 देऊ. हा 8 हा 4 घेतला पॉईंट. 6 आणि 5 11चे 1 हातच्या 1. ओके. 8 आणि 1 9 आणि इथं 6 691.48. मग इथं किती आले रुपये 691.48. म्हणजे ग्राहक जो आहे त्या ग्राहकाला किती रुपये द्यावे लागतील दुकानदाराला 691.48. म्हणजे हा जो बेल्ट आहे त्या बेल्टची करपात्र रक्कम आणि अधिक त्यावरचा GST या दोन्ही गोष्टी ग्राहकाला द्याव्या लागतील. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला GST मधली काही गणितं समजून घ्यावी लागणार आहे. आता पुढे जाऊयात थोडंसं. पुढे बघा इथं हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न बघा इथं काय दिलंय मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी 2800 करपात्र किमतीचे 2 लस्टर पेंटचे डबे विकत घेतले. GSTचा दर 28% असल्यास कर बिचकात CGST आणि SGST किती आकारला जाईल. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे CGST आणि SGST काढायचं आहे. आता पहिली गोष्ट मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे घेतले. मग आता एक लक्षात घ्या एका डब्याची किंमत किती होती. एका डब्याची किंमत आपल्याला दिलेली आहे बरोबर किती 2800 रुपये 2800 रुपये. मग 2 डबे घेतलेत. 2 डब्यांची किंमत किती झाली 2 डब्यांची किंमत एका डब्याची 2800 तर 2 डब्यांची 28 दुने 56 5600 रुपये झाले. ओके. विषय संपला. आता पुढचा मुद्दा काय बाबा इथं दिलाय की याच्यामध्ये GSTचा दर 28%. लक्षात घ्या GSTचा दर बरोबर आपल्याला दिलाय 28% आणि आपल्याला काय काढायला सांगितलंय CGST आणि SGST किती रुपये असेल. मग आपण काय काढू CGSTचा दर इथं काढू. पहिला CGSTचा दर बरोबर GST 28% तर CGST किती झाला निम्मा झाला. 28च्या निम्मे 14 झाले. ओके. आणि SGST सुद्धा किती झाला बाबा SGSTचा दर सुद्धा झाला 14% झालं. आता मला काय काढायचंय GST काढायचंय आणि CGST हा दर झाला. आता आपण GST काढू. चला या डब्यावरचा GST किती आकारला जाईल. सॉरी CGST पहिला काढू. CGST सांगितलं CGST किती आकारला जाईल. ही जी करपात्र किंमत आहे 2 डब्यांची आपल्याला 2 डब्यांचा विचार करायचा एका डब्याचा नाही. एका डब्याचे 2800 तर 2 डब्यांची 5600 रुपये आले. मग आता आपण काय काढू CGST काढू. 5600 रुपयावरती CGST किती टक्के आहे 14%. मग 5600 गुणिले 14 भागिले 100. आता हे 100 गेले आणि किती आले 56 गुणिले 14. मग आता 56 गुणिले 14 किती बघा 56 गुणिले 14 जर आपण केलं 14 सक 84. 84चे 4 हातच्याला आले आपल्याकडे 8. 14 पंचे 70 70 आणि 8 78 बरोबर 784. किती रुपये झाले 784 रुपये 784. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे CGST किती आला 784 आला. आता SGST काढू. SGST 5600 रुपयावरती SGSTचा दर किती 14%. मग 5600 गुणिले 14 भागिले 100. आता इथे 100 गेले मग किती राहिले 56 गुणिले 14
मग 56 गुणिले 14 उत्तर तेवढं आलं 784. आपल्याला इथं फक्त काय सांगितलं होतं, CGST आणि SGST काढा, किती द्यावा लागणार आहे तो आपल्याला काढा. कधी कधी असा प्रश्न विचारला जाईल की बाबा GST किती द्यावा लागणार आहे तो काढा. मग GST काढण्यासाठी तुम्ही डायरेक्टली 28% वापरला असता तरी चालला असतं. तर अशा प्रकारे हे काही प्रश्न आहेत जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ओके, यानंतर पुढे बघा, खेळण्यातील, बघा इथं दिले, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे बरं का. इथं काय दिलंय, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह किंमत दिली 1770 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत व त्याच्यावरचा CGST आणि SGST काढा. तर बऱ्याच गोष्टी दिल्यात बघा. इथं काय दिलंय की कारची करासह किंमत, बरोबर का, कारची GST सह, आपण म्हणू GST सह किंमत जी आपल्याला दिली ती किती दिली बाबा, रुपये 1770 दिली. म्हणजे GST करासह म्हणजे करपात्र किंमत अधिक GST बरोबर कारची टोटल किंमत. आता इथं बघा GSTचा दर आपल्याला दिलेला आहे बरोबर 18%, बरोबर. आणि करपात्र किंमत आपल्याला काढायची, करपात्र किंमत. आता कारची करपात्र किंमत आपल्याला माहिती नाही, तर तिला आपण काय करू, X रुपये म्हणू, बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं विषय काय आहे की आपल्याला GST सह किंमत दिली. ही जी 1770 रुपये असणार आहे ना, ती करपात्र किंमत अधिक म्हणजे कारची जी काही किंमत आहे करपात्र किंमत अधिक त्याच्यावरची GST जो भरलेला आहे आपण, तो दोन्ही मिळून तुमची 1770 होणार आहे, बरोबर. म्हणजे हे 1770 कसले, कारची GST सह किंमत म्हणजे काय, करपात्र किंमत अधिक GST. आता करपात्र किंमत X आहे आणि GST आपल्याकडे माहिती नाही, GST 18% दिलाय. मग GST जो आहे कधी सुद्धा आपण GST काढू, GST हा करपात्र रकमेवरती काढला जातो. मग X रुपयावर GST 18% म्हणजे किती, X गुणिले 18 भागिले 100, म्हणजे याचा अर्थ 18x भागिले 100 रुपये हा झाला तुमचा GST. ओके, मग आता बघा इथं आपण बघू शकतो करपात्र किंमत, कारची करपात्र किंमत अधिक GST बरोबर कारची जी एकूण किंमत आहे करासह 1770 हे येणार असं समीकरण लक्षात घ्या. करपात्र किंमत किती आहे, X आहे, अधिक GST किती आहे बाबा, 18x भागिले 100 आहे आणि बरोबर 1770 आहे. ठीक आहे, आता हे खालचे 100 घालवले पाहिजेत. आता X ची किंमत पहिली काढायची, करपात्र किंमत. खालचे 100 घालवण्यासाठी सगळीकडे 100 ने गुणा, X गुणिले 100 100x अधिक याला 100 ने गुणलं 100 गेले, इथं आले फक्त 18x आणि 1770 याला 100 ने गुणलं 2 शून्य वाढले. आता 100 अधिक 18 किती झाले, 118, म्हणून 118x बरोबर 1770 त्याच्यावरती हे 2 शून्य 1,77,000. आपल्याला X ची किंमत काढायची. Xला म्हणायचं बाबा तू इथंच थांब, 1770 वरती 2 शून्य आपल्या जागेवर म्हणजे 1,77,000 आपल्या जागेवर. 118 गुणिले इकडे आले भागिले 118. आता X बरोबर किती येईल, 118ला 1,77,000ला 118 ने आपण भागू. बघा आता 118 118 लिहा, 7तून 8 जात नाही, 17तून 8 गेले आपल्याकडे राहिले, 17 मधून 8 गेले आपल्याकडे राहिले 9, इथं आजच्याला 1, इथं आले 5, वरून घेतले 0, 590. आता 118च्या पाड्यात 590 येतात का बघा, 118 पंचे किती येतात बघा, 5 8 40 0, हातच्याला 4, 5 1 5 आणि 4 9 आणि 5 1 5 590. 118 पंचे 590 येतात, म्हणून इथं लिहू शकतो 118 पंचे 590. आता वरचे राहिले 2 शून्य, इथं दिले तर किती झाले 1500. म्हणजे एकंदरीत 1,77,000ला आपण 118 ने भाग लावला तर आपल्याकडे किती रुपये येतं, रुपये 1500, 1,500 रुपये येतं आपल्याकडे आलं 1,500. मग 1,500 म्हणजे काय, करपात्र किंमत, कारची करपात्र किंमत 1,500 आली. आता दुसरं काय दिलंय, त्यावरील CGST. आता याच्यावरचा CGST किती बाबा, 1,500 रुपयावरती CGST. आता मी डायरेक्ट काढतो बघा, GSTचा दर 18%, तर CGST किती 9%, बरोबर. 18%च्या निम्मा, CGST बरोबर 9%. मग 1500 वरती 9% म्हणजे 1500 गुणिले 9 भागिले 100. आता हे 100 गेले, 100 गेले, 15 गुणिले 9 आले, 15 9 किती 135 रुपये तुमचा झाला CGST. आणि SGST किती बघा मित्रांनो, SGST लक्षात घ्या,
जर CGST 135 तर SGST सुद्धा 135 असणार आहे. फक्त लिहिताना लिहायचं CGST बरोबर 1500 रुपयावरती 9% म्हणजे गुणिले 9 भागिले 100. आता हे 2 शून्य गेले म्हणजे किती आलं 15 गुणिले 9 15 9 135. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे आपण वळू शकतो. हा प्रश्न जो आहे तो आपण सोडू शकतो. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पुढे जाताना मित्रांनो एक लक्षात घ्या, GST मध्ये आणखी काही प्रश्न जे आहेत छोटे छोटे 1-1 मार्कांचे ते विचारले जातात. किंवा GST नंबर किती आकडे असतो तर 15 आकडे. हे उत्तर आपल्याला आलं पाहिजे. 15 आकडे असतो आणि GST नंबर जो 15 आकडे असतो त्याच्यामधली जी सुरुवातीचे 2 अंक असतात ते आपल्याकडे 27 असतात. महाराष्ट्राचा कोड जो आहे तो 27 आहे म्हणून सुरुवातीचे 2 आकडे 27. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे असतात पण महाराष्ट्रात तो 27 कोड असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही सुरुवात कुठून झाली, वस्तू आणि सेवा कराची सुरुवात कधीपासून झाली तर 1 जुलै 2017. हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा सुद्धा 1 मार्काला येऊ शकतो. आता पुढे जाऊयात मित्रांनो आपण. पुढे बघा, या ठिकाणी हा प्रश्न जरा मोठा आहे. काय बाबा, टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनरवरील CGSTचा दर 14% आकारला. तर कर बिचकात खालील बाबती दर्शवलेल्या आहेत त्या काढा. पहिली गोष्ट काय, जर का CGSTचा दर 14% तर SGSTचा दर काढा, त्याच्यावरचा GSTचा दर काढा, करपात्र किंमत काढा, GSTची एकूण किंमत काढा, CGSTची किंमत आणि SGSTची किंमत. आता टप्प्याटप्प्याने जाऊ. पहिली गोष्ट काय, टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा करासह, बरं काय, एसीची करासह बघा करासह किंमत आपल्याला या ठिकाणी काय दिले, एसीची करासह किंमत बरोबर रुपये 51,000 बरोबर 51,200 करासह किंमत. आता ही करासह किंमत म्हणजे काय असणार बाबा, करासह किंमत म्हणजे तुमचा कर अधिक GST. ओके, ही झाली. पुढे CGSTचा दर, बरं का इथं दिला CGSTचा दर हा किती दिलाय बाबा आपल्याला 14% दिलाय. मग आता पहिला प्रश्न, CGSTचा दर 14%, मग SGSTचा दर किती, SGSTचा दर हा सुद्धा आला तुमचा 14% झाला. दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी, GSTचा दर. आता बघा GSTचा दर जो आहे तो CGST आणि SGSTच्या दुप्पट असतो. म्हणजे CGST अधिक SGST 14 अधिक 14 किती झाला बाबा 28% झाला. संपला. एकदम सोपे विषय आहेत मित्रांनो. प्रश्न आला तर 4 मार्काला वगैरे येऊ शकतो किंवा 3 मार्काला सुद्धा येऊ शकतो. ओके, मग आपल्याकडे दिलाय CGSTचा दर 14% म्हणून SGST पण 14% आणि GSTचा दर 14 दुने 28%. आता एसीची करपात्र किंमत काढू. तिसरा मुद्दा, पण एसीची करपात्र किंमत जी आहे, चला ठीक आहे आपण काय करू, करपात्र किंमत, एसीची करपात्र किंमत, मी तर फक्त लिहितो करपात्र किंमत, जागा कमी आहे म्हणून. एसीची करपात्र किंमत, ती किंमत जी आहे ती आपण काय करू, X रुपये मानू. ओके, आता GST आधी GST करपात्र किंमत काढण्यासाठी आपल्याला काय दिलंय, करासह किंमत 51,200, त्याचा आधार घ्यावा लागणार आहे. मग जी 51,200 करासह किंमत आहे ती कशी आहे, कर अधिक GST. मग आता कर जो आहे करपात्र रक्कम अधिक GST. आता करपात्र रक्कम अधिक GST बरोबर करासह किंमत म्हणजे कर अधिक GST नाही, करपात्र किंमत अधिक GST. मग आता करपात्र किंमत X आहे आणि अधिक GST तर आपल्याला माहिती नाहीये. मग GST कशावर काढला जातो, करपात्र किमतीवरती म्हणजे X वरती. X वर किती GST 28%. मग X गुणिले 28 भागिले 100 म्हणजे काय झाला 28 गुणिले X 28X भागिले 100 हा झाला तुमचा GST. ओके, मग आता आपल्याकडे एक सूत्र तयार होईल की बाबा करपात्र किंमत अधिक GST बरोबर किती होणार आहे बाबा तुमचे 51,200. करपात्र किंमत अधिक GST बरोबर 51,200 म्हणजेच करपात्र किंमत अधिक GST बरोबर एसीची करासह किंमत. आता करपात्र किंमत किती बाबा माझ्याकडे X रुपये मानले, अधिक GST किती 28X भागिले 100 आणि बरोबर आपल्याकडे किती 51,200. ठीक आहे, आता तिरकस गुणाकार करा, 100 गुणिले X 100X अधिक हा 28 आपल्या जाग्यावर 28X भागिले 100 1 100. लक्षात घ्या तिरकस गुणाकार केला, Xच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. बघा मग काय केलं 100 1 100X 1 गुणिले 28 28X 100 1 100 बरोबर 512 वरती 2 शून्य 51,200. आता एक काम करू, 100 आणि 28 किती झाले 128X भागिले 100 बरोबर 512 वरती 1 2 0 आपल्याकडे आले.
आता कॅल्क्युलेशन कसं करायचं, 100 भागिले पलीकडे गेले गुणिले 128x बरोबर 51,200, याला जर 100 ने गुणलं तर हे 100 ने जर गुणलं तर 2 शून्य पुढे जातील, म्हणजे जवळपास 5,51,20,000 वगैरे होतील. आपल्याला x ची किंमत काढायची. x आपल्या जागेवर 512 वरती 1 2 3 4 शून्य आपल्या जागेवर 128 गुणिले इकडे आले भागिले झाले 128. मग आता x बरोबर किती येतील आपल्याकडं, 128 चौक 512 बरोबर का. 128 गुणिले 4 केलं बघा, लक्षात घ्या. 128 गुणिले 4 केलं 8 चौक 32, हातच्याला 3, 4 दुने 8, 9 10 11, हातच्याला 1, 4 1 4 आणि 1 5. 128 चौक म्हणजे या ठिकाणी 4 आलं आणि त्याच्यावरचे 1 2 3 4 शून्य, म्हणजे किती आलं या ठिकाणी आपल्याकडे 40,000. मित्रांनो x बरोबर 40,000 म्हणजे काय, कर पात्र किंमत, म्हणजे AC ची कर पात्र किंमत जी आहे ती 40,000 आली. आता कर पात्र किंमत आल्यानंतर बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आता आपण काढूयात. पहिली गोष्ट काय काढायचे, GST ची रक्कम, CGST ची रक्कम आणि SGST ची रक्कम. पहिली गोष्ट GST ची रक्कम, मुद्दा क्रमांक 4 आपण बघूयात. GST ची रक्कम म्हणजे मी फक्त लिहितो GST लिहितो. GST हा 40,000 वरती किती टक्के असणार आहे, GST चा दर 28%. 40,000 28, मग 40,000 गुणिले 28 भागिले 100 बरोबर. आता इथं काय काय कट होईल बाबा बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 400 गुणिले 28 बरोबर, 400 गुणिले 28. मग आता काय करा, 28 गुणिले 4 करा, 8 चौक 32, हातच्याला 3, 4 दुने 8, 9 10 11, किती झाले 112 बरोबर. 112 वरती हे 2 शून्य, किती बाबा 11,200. हा झाला तुमचा GST. पाचवा मुद्दा बघा, CGST किती बाबा, 40,000 वरती किती टक्के, 40,000 वरती 14%. ओके, 14 भागिले 100. आता इथं बघा, हे 2 शून्य गेले, 400 गुणिले 14, 14 चौक 56 म्हणजे 5,600 रुपये. हा जो CGST आहे तो तुमचा आला 5,600 रुपये. आता 6वा मुद्दा SGST. आता CGST 5,600 तर SGST पण 5,600. फक्त काढताना आपण जरा कॅल्क्युलेट करून लिहूयात या ठिकाणी. 4,000 वरती गुणिले 14% म्हणजे गुणिले 14 भागिले 100, 0 0 गेले 2 आणि 14 चौक 56 म्हणून या ठिकाणी आले 5,600. तर अशा प्रकारे हा प्रश्न मोठा जरी असला मित्रांनो तरी सोपा आहे, पण परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे बघू शकतो आणि हा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. पुढे काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघू. बघा या ठिकाणी हा 6वा जो प्रश्न आहे, चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअरला भरावा झाला, इथं भरावा लागणारा देय GST. आता देय GST म्हणजे काय हे सांगतो. समजा आपल्याकडे एक व्यक्ती आहे, ही एक व्यक्ती आहे बरोबर. ही एक व्यक्ती काय केलं, ही एक व्यक्ती जी आहे तिचं एक दुकान आहे, मोठं दुकान आहे, शॉप आहे. ही व्यक्ती कुठे गेली, मार्केटला गेली, कुठेतरी मोठ्या होलसेल वाल्याकडे गेली आणि त्यांनी काय केलं की बाबा एक वस्तू घेतली, समजा एक मोबाईल घेतला आणि तो मोबाईल घेतल्यानंतर समजा 20,000चा मोबाईल घेतला विकत त्याने, आणि 20,000च्या मोबाईलवरती त्याला बाबा समजा 10% GST दिला, 2,000 रुपये समजा याने GST दिला बरोबर. या व्यक्तीने GST दिलेला आहे 2,000 रुपये आणि नंतर हा व्यक्ती काय करणार, तो मोबाईल 30,000 रुपयाला विकणार आणि त्याच्यावरती 3,000 रुपये GST काय करणार, लोकांकडून गोळा करणार. या दुसऱ्या व्यक्तीला विकला आणि त्यांनी काय केलं, 30,000 रुपये गोळा केला. आता बघा या गोष्टी इथं काय झालं, याने काय केलं, 2,000 रुपये GST हा दिलाय, ज्याच्याकडून विकत घेतला त्याला दिलाय आणि इथं काय केलं, 3,000 रुपये GST गोळा केलाय. आता हा जो 2,000 रुपये GST आहे, ज्या व्यक्तीला समजा या व्यक्तीला त्याने दिलेला आहे हा GST, मग हा व्यक्ती काय करणार, हे जे 2,000 रुपये सरकारला जमा करतो तो बरोबर. समजा ही कंपनीवाला आहे, तर ही कंपनी काय करते, हे 2,000 रुपये सरकारला, हा जो GST सरकारला जातो बरोबर. मग आता या व्यक्तीने जे 3,000 रुपये इथं गोळा केलेले GST, मग या 3,000 रुपयातले 3,000 रुपये हा सरकारला देणार. हा काय करणार, ह्या 3,000 रुपयातले आपले 2,000 रुपये काढून घेणार आणि उरलेले किती 1,000 रुपये तो पुढे फॉरवर्ड करणार, 1,000च पुढे फॉरवर्ड करणार. म्हणजे हा काय करणार, या 3,000 रुपयामधून आपले जे 2,000 रुपये आधी GST जो दिला होता तो वजा करणार आणि मग 1,000 रुपये तो काय करणार, पुढे सरकारला देणार GST. याला म्हणतात देय GST. आता याच्यामध्ये जे 2,000 रुपये आहेत ना, याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. ऑलरेडी याने टॅक्स आधी भरलाय तो त्याला मिळणार आहे, म्हणून ह्याला इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि ह्याने जो गोळा केलेला जो GST असतो त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. या कन्सेप्ट आपल्याला नीट समजून घेतला पाहिजे. बघा आता या अनुषंगाने आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात. आता याच्यामध्ये बघा,
चेतना स्टोअर्सने 1 जुलै ते या कालावधीमध्ये बाबा खरेदीवर एवढा जीएसटी दिलेला आहे. मग इथं बघा खरेदीवर दिलेला जीएसटी, खरेदीवर दिलेला जीएसटी याला आपण काय म्हणायचं, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणायचं, ITC इनपुट टॅक्स क्रेडिट, जो आहे 1,05,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर विक्रीवर गोळा केलेला जीएसटी, आपण म्हणून गोळा केलेला जीएसटी, विक्रीवर गोळा केलेला जीएसटी, हे डिटेल्समध्ये लिहा. तो जो गोळा केलेला जीएसटी त्याला आपण म्हणतात आउटपुट टॅक्स म्हणतात, आउटपुट टॅक्स. ओके, लक्षात घ्यायचं, आउटपुट टॅक्स. किती रुपये गोळा केलेत, 1,22,500 रुपये. ठीक आहे. आता देय जीएसटी जर काढायचा झाला तर त्याचं सूत्र आहे बरं का, देय जीएसटी मगाशी सांगितलं बरोबर, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट, हे सूत्र आहे. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे गोळा केलेला जीएसटी वजा भरलेला जीएसटी. आउटपुट टॅक्स किती, 1,22,500 आणि वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती, 1,05,000. आता 1,22,500 मधून 1,05,000 गेले, किती रुपये उरले तुमचे, 22,000 रुपये या ठिकाणी उरले. झाला, विषय संपला. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. तर एकदम सोपा प्रश्न आहे, जास्त काय अवघड नाही, देय जीएसटी काढणं इतकं अवघड नाही. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7 जो तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतोय बघा. याच्यामध्ये काय आपल्याला या 7व्या प्रश्नामध्ये इथं दिलंय की नजमा जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीने आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण 12,500 रुपये जीएसटी दिलेला आहे. जीएसटी दिलाय, जो दिलाय म्हणजे काय असतो, इनपुट टॅक्स क्रेडिट मगाशी सांगितलं. आणि विक्रीवर एकूण 14,750 रुपये गोळा केलाय. हा गोळा केलेला जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल आणि त्यांचा देय जीएसटी. आता बघा एकदम साधी गोष्ट इथं दिलं की बाबा एकूण खरेदीवर एकूण जीएसटी दिलेला जीएसटी. इथं जो दिलेला जीएसटी असतो ना, यांनी जो जीएसटी दिलेला आहे, दिलेला जीएसटी, त्याला आपण म्हणू शकतो इनपुट टॅक्स क्रेडिट ITC. झाला. किती मिळेल इनपुट टॅक्स क्रेडिट, 12,500 झालं. यांना किती, 12,500 रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. आणि एकूण गोळा केलेला जीएसटी, विक्रीवर गोळा केलेला जीएसटी याला आपण काय म्हणतो, आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो, आउटपुट टॅक्स क्रेडिट. आता मगाशी म्हटलं तुम्हाला आउटपुट टॅक्स क्रेडिट. ओके, आउटपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे. हे किती आहे, 14,750. ठीक आहे, 14,750 रुपये. तर त्यांना त्यांचा देय जीएसटी काढा. आता इथे देय जीएसटी कसा काढणार, देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. एकदम सोपं आहे. आउटपुट टॅक्स किती, 14,750 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती, 12,500. 14,750 मधून 12,500 गेलं बघा, किती राहिले, 14,750 वजा 12,500 वजा करा. 0 5 0 गेले 5, 7 5 गेले 2, 4 2 गेले 2, 2,250. इथं किती आलं बाबा, 2,250. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय की बाबा जो जीएसटी त्याने दिलेला आहे, आणि आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, जो जीएसटी गोळा केलाय. आणि देय जीएसटी म्हणजे काय, गोळा केलेला जीएसटी वजा दिलेला जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. ही सूत्र माहिती पाहिजे. आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी की आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला. त्या अकबारी ब्रदर्सला विकताना 14,100 रुपये जीएसटी गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबारी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. प्रत्येक व्यवहारातला देय जीएसटी काढायचा. आता इथं थोडीशी कन्फ्युजन बऱ्याचदा मित्रांमध्ये होईल बघा. त्यासाठी आपण एक तक्ता बनवणं खूप गरजेचं आहे. या तक्त्यामध्ये बघा काय काय लिहिणं गरजेचं आहे. तक्ता बनवूयात आणि समजून घेऊयात. बघा आमिर एंटरप्राइजेस. आता या तक्त्यामध्ये वरती एक बाबा काहीतरी जागा सोडू आणि इथं लिहू आमिर एंटरप्राइजेस. बघा कोण आहे, आमिर. एक आहे आमिर एंटरप्राइजेस. ओके, एंटरप्राइजेस. ओके, येस, आमिर एंटरप्राइजेस हा बाबा एक व्यक्ती आहे. त्याच्यानंतर दुसरं कोण आहे बाबा आपल्याकडं, हा व्यक्ती, चला त्याचं नाव लिहिलं. त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती कोण आहे, अकबरी ब्रदर्स. ओके, एक अकबरी ब्रदर्स आहे बाबा. ओके,
हा एक त्याचं एक नाव आहे, लिहिलं. ब्रसला आलं, ब्रदर्स, एक मिनटं, ब्रदर्स झालं, याचं एक नाव लिहिलं. त्याच्यानंतर कोण आहे बाबा तिसरं, मयंक फूड. हां, मयंक फूड कॉर्नर, मयंक फूड कॉर्नर. चला ठीक आहे, 3 जण झाले. चला आता या तिघांमध्ये काय विषय आहे की आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये GST भरलेला आहे. आता भरलेला GST म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट असतोय, बरोबर. आणि त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स आपल्याला काढायचा आहे, आउटपुट टॅक्स. ओके, या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट टॅक्स क्रेडिट. आता या ठिकाणी बघा, आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये GST भरलेला आहे. अकबारी ब्रदर्सला विकताना आपल्याला देय कर, या ठिकाणी काय करायचं, प्रत्येक ठिकाणी देय. आता इनपुट टॅक्स झाला, आउटपुट टॅक्स झाला, त्याच्यानंतर इथं देय GST. काय आलं बाबा, बऱ्याचशा गोष्टी अजून आल्या, देय GST आणि देय CGST. ओके, याला आता पूर्ण आपल्याला हा जो तक्ता आहे बघा, GST, देय GST, त्याच्यानंतर देय CGST आणि देय SGST. ओके, देय SGST. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही, तक्ता करायचा फक्त. तिघांची नावं लिहिली, आमिर, अकबरी, मयंक. त्याच्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट त्याने दिलेला GST, आउटपुट टॅक्स क्रेडिट त्याने गोळा केलेला GST, आणि नंतर देय GST कसा काढायचा, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट करून. बघा, आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना हा GST भरलेला आहे. मग आमिरने जो GST भरला तो आमिरच्या खात्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिटला जाईल, कारण त्याने हा भरलेला आहे, बरोबर. त्या अकबरी ब्रदर्सला विकताना, आता ह्या काय केल्यात, विकताना 4,100 रुपये GST गोळा केला. आमिरने काय केला, विकला आणि 4,100 रुपये GST गोळा केला. आता हा GST कोणाकडून गोळा केला, अकबरकडून. कोणाला बाबा, अकबरी ब्रदर्सला विकला. ओके, आणि विकल्यानंतर अकबरी ब्रदर्स करून 4,100 रुपये गोळा केले. आता हे याने काय केलेत, गोळा केलेत, म्हणजे याच्या खात्यात आउटपुट टॅक्स. ओके, पण अकबरीने काय केलं, हे दिलेले आहेत. विचार काय केला आपण की अकबरी ब्रदर्सने काय केलं की हे पैसे दिलेले आहेत, मग अकबरीच्या खात्यामध्ये ते इथं इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये जातील 4,100 रुपये. ओके, 4,100 म्हणजे 4,100 अकबरी ब्रदर्सच्या खात्यात इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे अकबरी ब्रदर्ससाठी इनपुट टॅक्स क्रेडिट, कारण त्यांनी दिलेत. आणि आमिर एंटरप्राइजेससाठी ते आउटपुट टॅक्स क्रेडिट, कारण त्यांनी ते घेतलेत पैसे. ठीक आहे, पुढे काय झालं, मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या. आता अकबरी ब्रदर्सने काय केलं, या कोणाला विकल्या, मयंक फूड कॉर्नरला, आणि विकत असताना 4,500 रुपये GST त्याच्याकडून घेतलेला आहे. 4,500 रुपये GST गोळा केला. ओके, आणि मयंकने काय केला, हा 4,500 रुपये दिलेला आहे, बरोबर. एवढं लक्षात आलं की विषय संपला. आता इथं तर जाऊ द्या, इथं आउटपुट टॅक्स क्रेडिटचा विषयच येत नाही, कारण नंतर यांनी पुढे काय विकल्याचा काय उल्लेख नाही. देय GST काय बाबा, या दोघांची वजाबाकी, 4,100 मधून 3,800 गेले, किती राहिले, 300 रुपये. देय GST इथं आला 300 रुपये, बरोबर ना. 4,100 मधून 3,800 गेले, आपल्याकडे राहिले 300. मग आता CGST किती, 300च्या निम्मे 150 रुपये लिहा, इथं पण 150 रुपये, कारण GSTच्या निम्मा CGST आणि SGST असतो. आता इथे बघा, अकबरी ब्रदर्ससाठी देय GST किती, 4,500 रुपये आउटपुट टॅक्स वजा 4,100 रुपये गेले, तर किती आले बाबा, 400 रुपये. याच्यासाठी 400 रुपये देय GST, आणि 400च्या निम्मे 200 रुपये CGST आणि 200 रुपये SGST. बाकी याच्या खात्यात काय नाही लिहायची गरज. तर अशा प्रकारे हा चार्ट आपल्याला करावा लागणार आहे. तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल, नसेल लक्षात आला तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, नक्कीच लक्षात येईल, कारण थोडंसं लक्षात ठेवणं हे अवघड आहे, पण टेन्शन नाही घ्यायचं. अवघड जरी असलं तरी ते समजून घेणं लय गरजेचं आहे. आता इथं हा जो प्रश्न आहे, इथं परताव्याचा दर काढणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, परताव्याचा दर काढायचं एक सूत्र आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. बघा, परताव्याचा दर बघा, आपण इथं बाजूला लिहू जरा व्यवस्थित. परताव्याचा दर बरोबर एकूण लाभांश, बरं का, एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, पाठ पाहिजे. सूत्र पाठ करून ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि परताव्याचा दर काढायला आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारला जाऊ शकतो, यावर्षी सुद्धा विचारला जाऊ शकतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, बरं का. हे सूत्र माहिती पाहिजे.
आता पहिली गोष्ट मला परताव्याचा दर काढण्यासाठी एकूण लाभांश काढणं गरजेचं आहे, एकूण गुंतवणूक. ठीक आहे, पहिली गोष्ट काय काय दिले बघा. बाजारभाव लिहा, बाजारभाव दिलाय. बाजारभाव जो आहे तो बरोबर आपल्याला किती दिलाय, ₹80. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं काय दिलंय, बाजारभाव लिहा. बाजारभाव नंतर आपल्याला बाजारभाव ₹80 होता तेव्हा अमोलने ₹100 दर्शनी किमतीचे, दर्शनी किंमत किती, 100. दर्शनी किंमत आपल्याला दिले बरोबर ₹100. दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. शेअर्सची संख्या आपल्याला दिलेली आहे 50 शेअर्स भावाने विकत घेतले. ठीक आहे, 50 शेअर्स विकत घेतले, ही शेअर्सची संख्या 50. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला. लाभांश जो आहे, लाभांश बरोबर किती टक्के आहे, 20% झाला. आता आपल्याला परताव्याचा दर काढायचा आहे. पहिली गोष्ट एकूण गुंतवणूक आपण काढू, नंतर लाभांश काढू. आता एकूण गुंतवणूक बघा किती, याची एकूण गुंतवणूक बघा. एकूण गुंतवणूक म्हणजे काय, बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. काय असतो, बाजारभाव. हे सूत्र लक्षात घ्या. बाजारभाव, गुंतवणूक जी आहे, ज्यावेळेस आपण शेअर खरेदी करतो ते बाजारभावाने खरेदी करतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या, बाजारभाव गुणिले शेअर्स. आता इथं बाजारभाव किती बाबा, 80 आहे, आणि गुणिले शेअर्सची संख्या किती शेअर्स आहेत बाबा, 50 शेअर्स घेतले. 50 गुणिले 80 किती झाले, 8×5 = 40, म्हणजे या ठिकाणी तुमचे झाले ₹4,000. ₹4,000 तुमची एकूण गुंतवणूक झाले. ओके, 8×5 = 40, 4,000 झाले. आता लाभांश जो आहे तो आपल्याकडे 20%. आता लाभांश जो काढतो आपण, एकूण लाभांश, हा लाभांश नेहमी दर्शनी किमतीवर काढला जातो. मग आता लाभांश जो आहे, एका शेअरवरील लाभांश काढू आपण, एका शेअरवरील लाभांश. ओके, लाभांश बघा, एका शेअरवरचा लाभांश. आता एका शेअरची किंमत ₹100. ₹100वरती लाभांश किती, 20%. एका शेअरची दर्शनी किंमत ₹100. मग आपण वाटलंच तर इथे लिहू, दर्शनी किंमत, गडबड नको, दर्शनी किंमत गुणिले 20% आपल्याला दिलं या ठिकाणी, 20%, कारण इथे लाभांश 20% दिलाय. दर्शनी किंमत ₹100 आणि ₹100वर 20% म्हणजे 100 गुणिले 20 भागिले 100 म्हणजे किती आलं, ₹20 आला. एका शेअरवरचा लाभांश ₹20. मग एकूण लाभांश किती झाला इथं, तो पण काढणं गरजेचं आहे. एकूण लाभांश पाहिजे आपल्याला, एकूण लाभांश. आता एकूण लाभांश किती, एकूण शेअर, एका शेअरचा लाभांश ₹20. एकूण शेअर्स किती, 50 आहे. मग आपण काय करू शकतो, 50 गुणिले 20, बरोबर का. इथं लिहायचं वाटलं असं शेअर्सची संख्या गुणिले, आपण लिहू डायरेक्टली 50 गुणिले 20. 50 गुणिले 20 किती झाले, ₹1000. एकूण लाभांश ₹1000. फक्त इथं लिहा की शेअर्सची संख्या गुणिले एका शेअरवरचा लाभांश झाला ₹1000. एकूण लाभांश ₹1000. मग आता परताव्याचा दर आपण इथं काढू. एकूण लाभांश किती बाबा, ₹1000 भागिले एकूण गुंतवणूक किती, ₹4000 गुणिले ₹100. 1 2 गेले, हा आणि हा 0 गेला, किती आला बाबा, 100 भागिले 4. 100ला 4ने भाग लावला, 25%. मग या ठिकाणी परताव्याचा दर आहे, रेट ऑफ रिटर्न त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, तो 25%. याचा स्क्रीनशॉट मारा मित्रांनो, कारण हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे या प्रकारचा बऱ्याचदा, तर खूप महत्त्वाचा होता. बघा इथे हा एक प्रश्न आहे, थोडासा वेगळा आहे, याच्याकडे पण आपण बघूयात. बघा इथं काय दिले की जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली. त्यांनी केलेली गुंतवणूक खालीलप्रमाणे बघा. कंपनी ए मध्ये दर्शनी किंमत ₹2 आणि अधिमूल्य 18 देऊन घेतलेले शेअर असलेले शेअर 200 शेअर, म्हणजे यांनी किती 200 शेअर घेतलेत. दर्शनी किंमत ₹2, अधिमूल्य ₹18 देऊन. ओके. कंपनी बीचा जर विचार केला तर बाजारभाव ₹500 असलेले 45 शेअर, आणि कंपनी सीचा विचार केला तर बाजारभाव ₹10,540 असणारा एक शेअर. आता आपण एक एक विचार करू. कंपनी एचा विचार करू. आता बघा ए मध्ये बघा दर्शनी किंमत जी दिली आपल्याला, दर्शनी किंमत, शेअरची दर्शनी किंमत ती आपल्याला किती दिले, ₹2. त्याच्यानंतर अधिमूल्यावरती आहे शेअर कशावरती, अधिमूल्यावरती. अधिमूल्य किती ₹18, आणि मग शेअरचा बाजारभाव किती झाला, बाजारभाव तो काढणं गरजेचं आहे. बरोबर, शेअरचा बाजारभाव किती असणार बघा. शेअर्सची दर्शनी किंमत 2 आणि अधिमूल्य म्हणजे तो वाढलाय, म्हणजे ₹2 अधिक ₹18 वाढलेला आहे. ₹2 अधिक ₹18 किती झाले, ₹20. ₹20. तुमच्या एका शेअरची किंमत जी आहे ती ₹20 असणार आता.
ओके. आणि शेअरची संख्या, शेअर्सची संख्या जी आहे, किती शेअर्स बाबा यांनी घेतलेत, 200 शेअर घेतलेत. बरोबर. म्हणून एकूण गुंतवणूक काढू. चला गुंतवणूक. मग ह्याची गुंतवणूक किती बाबा, बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव किती 20 आणि गुणिले शेअर्सची संख्या 200. आता 2 दुने 4 किती झाले रुपये, 4000 रुपये. म्हणजे इथे याची जी कंपनी ए मधली जी गुंतवणूक आहे ती किती, 4000 रुपये. आता कंपनी बी चा विचार करू. कंपनी बी बघा, बाजारभाव 500 असलेले 45 शेअर. इथं डायरेक्ट दिले उत्तर. बाजारभाव बाबा किती, बाजारभाव बरोबर रुपये 500. शेअर्स किती बाबा, शेअर्स आपल्याला घेतलेत 45. शेअर्स बरोबर 45. बरोबर. मग आता इथं गुंतवणूक किती, गुंतवणूक परीक्षेला असं लिहायचं, बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव किती बाबा 500 आणि गुणिले शेअर्स किती घेतले 45. मग आता 500 गुणिले 45 किती झाले इथं बघा, 500 गुणिले 45 किंवा आपण एक काम करा, 45ला 5 ने गुणा. 5 5 25, 7 2, 5 21 आणि 2 22. 225 वरती हे 2 शून्य द्या, किती 22,500 रुपये. ही काय झाली बाबा गुंतवणूक. कुठल्या कंपनीमध्ये, बी कंपनीमध्ये. आणि कंपनी सी चा जर विचार केला, कंपनी सी बाजारभाव 10,540 आणि एकच शेअर घेतलाय. इथं लिहा बाबा बाजारभाव बरोबर 10,540 आणि शेअर्स किती बाबा घेतलेत, शेअर्स घेतलेत एकच घेतलाय. मग यांची गुंतवणूक किती झाली बाबा, गुंतवणूक इथं गुंतवणूक एकच शेअर घेतलाय म्हणजे 10,540 गुणिले 1 केलं तर तुमच्याकडे इथं 10,540 रुपयेच येणार, एवढंच येणार आहे. ठीक आहे. मग आता एकूण गुंतवणूक जी आहे ती आपल्याला काढायची आहे. यांनी सांगितले एकूण गुंतवणूक काढा. एकूण गुंतवणूक बरोबर कंपनी ए मधील गुंतवणूक अधिक कंपनी बी मधील गुंतवणूक अधिक कंपनी सी मधील गुंतवणूक. कंपनी ए मध्ये किती 4,000 गुंतवलेत अधिक कंपनी बी मध्ये किती 22,500 रुपये गुंतवलेत आणि अधिक कंपनी सी मध्ये किती 10,540 रुपये गुंतवलेत. आता या सगळ्यांची जी टोटल मारली की तुम्हाला उत्तर येईल. बघा कसं, 22,500 अधिक 10,540 आणि अधिक किती बाबा 4,000, यांची बेरीज करा. 0 4 5 आणि 5 10चे 0 अचाराला 1 4 5 6 7 आणि इथं 3 37,740 बरोबर. 37,040 रुपये एवढी यांची काय झाली गुंतवणूक झाली. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे सोडू शकतो. तर याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ओके. तर हे प्रश्न सुद्धा महत्त्वाचे आहेत. छोटे छोटे जरी असले तरी कधी कधी मोठा पण प्रश्न आहे हा वाटतो. जवळपास 4 मार्काला किंवा 3 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. आता इथं बघा त्यांना किती शेअर्स मिळाले. आता हा एक जो प्रश्न आहे या ठिकाणी बघा, श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवणूक. आता यांची जी गुंतवणूक आहे गुंतवणूक ती लिहू आपण. किती बाबा गुंतवणूक 20,000 रुपये. यांनी किती रुपये गुंतवले बाबा 20,000 रुपये गुंतवलेले आहेत. 5 रुपये दर्शनी किमतीचे 20 शेअर्स 5,000 दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले. बरोबर. शेअरची दर्शनी किंमत ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे रुपये 5. बरोबर. त्याच्यानंतर 20 रुपये अधिमूल्य देऊन विकत घेतलेत. आता या ठिकाणी बघा अधिमूल्य शेअर्स कशावर आहे अधिमूल्यावरती. अधिमूल्य बरोबर किती बाबा रुपये 20. मग या ठिकाणी बघा शेअरचा बाजारभाव काय झाला, बाजारभाव अधिमूल्य म्हणजे वाढले किंमत म्हणजे 5 रुपये होता 20 रुपये वाढले. 5 आणि 20 किती झाले 25 रुपये. शेअरचा बाजारभाव झाला 25 रुपये. तर त्यांनी किती शेअर्स मिळतील, तर त्यांना किती शेअर्स मिळतील. आता बघा शेअर्सची संख्या जर आपल्याला काढायची असेल एकदम सोपा विषय. शेअर्सची संख्या बरोबर आपल्याकडे काय असणार आहे बाजारभाव गुंतवणूक भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक इथे लिहायचं एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. ठीक आहे. आता यांची एकूण गुंतवणूक किती बाबा या ठिकाणी दिसते 2,000 भागिले बाजारभाव किती 25. बघा आता 25 8 200 8 आणि 0 एकूण किती बाबा 80 शेअर्स यांनी
यांना मिळतील. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता हे 11 प्रश्न महत्त्वाचे बघितले. आता जास्त पुढे बघत नाही. हे पुढचे जे काही प्रश्न आहेत बघा. हा खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. हा येऊ शकतो आपल्याला. एका शेअरचा बाजारभाव 200 आहे. शेअरचा बाजारभाव किती? बाजारभाव बरोबर 200 आहे. बरोबर, रुपये 200. खरेदी करताना 0.3% दलाली दिली. दलालीचा दर किती? 0.3%. तर शेअरची खरेदी किंमत किती? आता खरेदी किंमत काढायची. आता दलालीचा दर दिल्यानंतर आपण दलाली पण काढून टाकू. दलाली काढू. दलाली किती बाबा? 3%. 0.3% कितीवरती? 200 रुपयावर 0.3 भागिले 100 करा. 200 रुपयावर 0.3% म्हणजे 0.3 भागिले 100. मग 200 बघा इथं 0 0 गेले म्हणजे 2 गुणिले 0.3 बेत्रिक 6 म्हणजे 0.6. दलाली किती आली? 0.6. आता शेअरची खरेदी किंमत जी आहे, शेअरची खरेदी किंमत कशी काढायची सांगतो. एक सूत्र आहे. खरेदी किंमत म्हणजे काय बाबा? या ठिकाणी बाजारभाव अधिक दलाली, म्हणजे त्याला, या व्यक्तीला शेअर्स खरेदी करताना त्याला त्या शेअरचा बाजारभाव जो आहे तो द्यावा लागणार आणि प्लस दलाली पण द्यावा लागणार आहे. मग इथं याचं बाजारभाव अधिक दलाली. खरेदी करताना बाजारभाव अधिक दलाली आणि विकताना बाजारभाव वजा दलाली. लक्षात घ्या. बाजारभाव किती? 200 रुपये अधिक दलाली 0.6. 200 अधिक 0.6 म्हणजे किती? 200.6 रुपये पुढे आपल्याला लिहायच्यात. अशा प्रकारे म्हणजे शेअर खरेदी करताना सूत्र लक्षात ठेवा. बाजारभाव अधिक दलाली आणि विकताना बाजारभाव वजा दलाली. जसं पुढच्या गणितामध्ये इथं आहे बाजारभाव वजा दलाली. या गणितामध्ये ते सूत्र वापरा. एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला, त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? हा प्रश्न तुम्ही सोडवा. आणि याच्या पुढचा एक प्रश्न आहे, तो प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ जरा खूप लांबत होती त्याच्यामुळे मी थांबलोय. 2 गणितं तर राहिलीच, परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी गणितांचा जर सराव करायचा असेल, बघा मित्रांनो आपली एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती आपण काय केलं, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट प्रश्नांच्या PDF म्हणजे पहिल्या प्रकरणापासून 6व्या प्रकरणापर्यंतचे जे काही प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत येऊन गेलेले, उत्तरासहित PDF तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळतील. त्याचबरोबर वेबसाईटवरती इम्पॉर्टंट गणितांच्या लिंक मिळतील आणि महत्त्वाच्या ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती देता येतील. तर या सगळ्या गोष्टी आपल्या वेबसाईटवरती कशा तुम्ही बघू शकता यासाठी आपण आपल्या स्क्रीनवरती जाऊ. पण तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे. तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आणि बघूयात कशा प्रकारे आपण PDF फाईल जे आहेत इम्पॉर्टंट नोट्स आहेत डाउनलोड करू शकतो. यस, नमस्कार मित्रांनो. तर कशा प्रकारे आपण ऑनलाईन या सगळ्या गोष्टी म्हणजे नोट्स आहेत, PDF आहेत आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट आपण कशा प्रकारे बघू शकतो आपल्या वेबसाईटवरती, तर जाऊयात आता आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला सर्व डिटेल्स बघता येईल. सगळ्यात अगोदर आपण गुगलवरती जायचं आणि गुगलवरती जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. काय टाईप करायचं आहे? क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. बघा असं नाव येईल पहिलं. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर ही आपली एक वेबसाईट असेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर बघा इथं बऱ्याच गोष्टी आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका जर हव्या असतील तुम्हाला प्रत्येक विषयाच्या तर इथं क्लिक करा. त्यानंतर IMP नोट्स आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण काय करू, IMP नोट्स जे आहेत IMP नोट्सवर क्लिक करू आणि IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे बघा इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला गणित भाग 1 आणि 2 कडे जायचे. ओके, इंग्लिश मराठी हिंदी झाले पेपर. आता गणित भाग 1 आणि 2चा विचार करू. तर गणित भाग 1 आणि 2 वरती क्लिक करायचं आहे. 1 आणि 2 वर क्लिक केलं की खाली आलं की लक्षात येईल बघा IMP नोट्स आहेत, IMP व्हिडिओ आहेत आणि ऑनलाईन टेस्ट आहे. तर तुम्हाला IMP नोट्स हवे असतील तर IMP नोट्सवर क्लिक करायचं. आता व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर क्लिक करा. सध्या मी इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक करतो. तर इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथे बघा प्रत्येक प्रकरणाच्या नोट्स आहेत. मग तुम्ही ज्या प्रकरणाच्या नोट्स हव्यात त्या प्रकरणाच्या नोट्सवरती क्लिक करा. त्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करून मिळतील. समजा मी 2 चलातील रेषीय समीकरणेवर क्लिक केलं तर इथे बघा 2 चलातील रेषीय समीकरणाच्या PDF नोट्स आल्या तुम्हाला. तर अशा प्रकारे या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर जर क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओ आहेत. गणित भाग 1च्या हवे असतील तर 1 वर क्लिक करा, 2च्या हवे असतील तर 2 वर क्लिक करा. ऑनलाईन टेस्ट हवे असतील तर ऑनलाईन टेस्टवर क्लिक करा. बघा ऑनलाईन टेस्टवर क्लिक केल्यानंतर इथे बघा
पहिली 2 चलातील रेषीय समीकरणे त्याची इथं स्टार्ट करा तुम्ही टेस्ट, त्याच्यानंतर वर्ग समीकरणे. तर सर्व टेस्ट आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकरणांच्या, आणि काही प्रकरणांच्या टेस्ट लवकरच अपडेट होतील. तर अशा प्रकारे तुम्ही टेस्ट देऊ शकता. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो एकाच क्लिकवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. लक्षात आलं असेल तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता. ओके, तर मित्रांनो आता लगेच जा आपल्या वेबसाईटवरती, गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि अशा प्रकारे जो कंटेंट तुम्हाला जो हवा आहे तो अभ्यास करा आणि गणितामध्ये चांगले मार्क मिळवा. ऑल दी बेस्ट मित्रांनो, बाय सर्वांना.